स्थानिक नागरिक आहेत, ग्रामस्थ आहेत, ज्यांच्या घरावरती गोठ्यावरती माती कोसळलेली आहे आणि मोठ्या समस्येमधून त्यांना जावं लागतं आहे, कारण घरात जायचा मार्ग जो आहे हा ह्यांचा बंद झालेला आहे. गोठ्याचं नुकसान झालं आहे. मामा, किती नुकसान झालं आहे तुमच्या गोठ्याचं? काय काय रात्रीपासून कशी घटना घडली? गोठा पूर्ण गेलेला आहे. गोठा पूर्ण गेलेला आहे. घर हल्लेलं आहे. संपूर्ण घर गेलेलं आहे हलून. पत्रे बित्रे सगळे गेलेले कंप्लेट पुरा. हॉटेल गेलेलं आहे समोरचा. त्यात स्टीलच्या मांडण्या होत्यात. खूप आहे भांड्यांची सर्व. आणखीन कोंबडी आहेत त्याच्यात सर्व, ते पण गेलेले आहेत. आणखीन जास्त लय करून आम्हाला बाहेर पडता आला नाही, म्हणून आम्ही मंगल्यापाडी बाहेर पडलो. मंगल्या दारात बाहेर पडल्यावरती ते गलीन बाहेर जायत होतं, तरी पण तिथं डोंगर दिसायला लागला. तिथं पण पाऊस फुल. परत बाहेर आलो, तिकडं गेलो, तिकडून पण तसंच पाणी, डोंगर, माती, म्हणून इकडे ह्या बाजूला आलो. आम्ही बाहेर 3 जण बाहेर आलो. 3 जणांनी बाहेर येऊन ह्या बाजूला बघितलं. हिला म्हणून पुढं तरी चल, हा बघूया जागा आहे का इकडं बाहेर पडायला. तेव्हा आम्ही बाहेर इकडं पडलो. बघितलं तर माती इकडं नाही आहे, डोंगर पण नाही आहे. तेव्हा आम्ही इकडं वाजलो. कधी हे सगळं घडलं? रात्रीने किती काय घाबरला ते? रात्री कसं काय झालं? घाबरलो होतो मी, लय घाबरलो. कडकडून आवाज होती. मी ओरडलो, अगं देवा धाव म्हणून बोललो. तेव्हा ही उठली धडपडत, अगं काय झाला म्हणलो, बघ बाहेर जाऊन काय झाला तो. एवढाच शब्द बोललो आणि मी बाहेर पळाली. मी 3 बाहेर पळाली. म्हणलो घरात राहायचं नाही. घडाघडाने आवाज आला आणि नंतर मग लोकांनी आलेत, म्हणले इथं थांबू नका, वरना जर आणखीन सुटल्या तर आणखीन काय जागा घरा, म्हणून मग तिकडे बोलवले. पुरांना नाही मारलं. किती धावपळ सगळी उडाली? तुम्ही सगळं घडलं तर तुम्ही कुठे होतात? घरी होते, आतमध्ये झोपले होते. 3 पण आम्ही झोपलो होतो. ह्यांना आवाज आला, मग ह्या उठून बाहेर आल्या. मग बघितल्यानंतर आम्हाला पहिलं वाटलं की आमचा वाडा पडला आहे, म्हणून मग त्या बाहेर पडल्यानंतर बघितलं तर पूर्ण सगळी माती झाली होती. मग आम्ही एका बाजूनी पाठून बाहेर पडून तेवढ्यात आमच्या वाडीतली लोकं आली. आम्ही कॉल केला ना, तशी सगळी लोकं आली आमची. त्याच्यानंतर मग गुरं वगैरे त्यांनी रात्री काढली, पहाटे 4 वाजता वगैरे काढली त्या लोकांनी. एवढं सगळं झालं, मग मदत कोणी केली? वाडीवाल्यांनी केली. वाडीवाल्यांनी केली. दोन्ही वाडींनी मदत केली. पोलीस पाटील आले होते. त्यांनी पण सांगितलं आम्हाला घरातनं बाहेर. 2 पोलीस पाटील आले होते. आता यायचा जायचा मार्ग कुठला आहे तुमचा? नाहीच ना, मार्ग नाही अजून. आम्हाला मार्ग चालू नाही केलेला. आज जायला मार्गच नाही. अजून घरात आतमध्ये माती बिती सगळे पडलेले आहे. माती बिती आणि हलतंय, कर आवाज येतो, वारा कडकडतो. मोठ्या प्रमाणात घरामध्ये माती शिरलेली आहे. घराच्या बाजूला असणारा जो गोठा आहे, या गोठ्यावरती पहिल्यांदा मोठ्या दरडी आल्या आणि नंतर हे सगळा भाग जो आहे हा इथं असणाऱ्या 2 घरांवरती गेला आणि घरांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. हे सगळे जे ग्रामस्थ आहेत ते रात्रभर त्याच घरामध्ये होते. मात्र अशा पद्धतीची घटना घडल्यामुळं ही लोकं सगळी घाबरली आणि यानंतर कसाबसा आपला जीव मुठीत घेऊन मागच्या दारानं हे आली. आजही घरामध्ये जाण्यासाठी समोरचा मार्ग आहे हा बंद आहे. आजही मोठ्या प्रमाणात या घराचं नुकसान आता होऊ शकतं, कारण सगळा जो मलबा आहे हा वाडा मोडलेला. ही सगळी परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नामनाथ कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, खेड, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.